नाशिकमधील कॅप्टन फाईलची व्याप्ती आता वाढत चालली आहे, कारण लैंगिक शोषण प्रकरणात 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अटकेतील आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या ऑफिसमधील हे 100 व्हिडिओ असल्याची माहिती मिळते आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवने व्हिडिओ काढल्याचा संशय आहे। अशोक खरात तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचेही प्रकार समोर आले। दरम्यान खरातच्या मालमत्तेच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखाची रोकड, पिस्तूल, जिवंत काडतुस आणि मालमत्तांची कागदपत्र समोर मिळाली आहे। संजय राऊतांकडून अशोक खरातचे आणखीन काही फोटो ट्विट करण्यात आले। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय। खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला। यामध्ये स्वतः भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील दिसतायत। संजय राऊतांकडून अशोक खरातचे आणखीन काही फोटो ट्विट करण्यात आले। या सगळ्या प्रकरणात राजकीय नेत्यांचे फोटो दिसतायत। मुख्यमंत्री महोदय या भक्तगणांचं काय, असा सवाल आता संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। संजय राऊतांकडून अशोक खरात आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे काही फोटो ट्विट करण्यात आले। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करण्यात आलाय। याच वेळेला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार दीपक केसरकर हे देखील अशोक खरात सोबत दिसत आहेत। संजय राऊत यांनी अशोक खरात आणि त्यांच्या सोबतचे असणाऱ्यांचे काही फोटो ट्विट करत पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात हल्लाबोल केला आहे। संजय राऊतांकडून अशोक खरातांचे आणखीन काही फोटो ट्विट झाले आहेत। मुख्यमंत्री महोदय या भक्तगणांचं काय, राऊतांनी हा सवाल केला आहे। संजय राऊतांकडून अशोक खरातांचे आणखीन काही फोटो ट्विट झाले आहेत। संजय राऊत यांनी हे फोटो ट्विट केले आहेत। खरातांसोबत एकनाथ शिंदेंचं श्रीकांत शिंदे आणि केसरकरही उपस्थित आहेत। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचाही खरातांसोबतचा फोटो आता त्यांनी ट्विट केला आहे। मुख्यमंत्री महोदय या भक्तगणांचं काय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे। पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कारवाईची मागणी आता रुपाली चाकणकर यांनी केली आहे। ट्विट करून रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे। या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका काय, हा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता। आता मात्र दस्तूरखुद्द रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे। खरात प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी आता रुपाली चाकणकर यांनीच केली आहे। ओंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादीही आता समोर आली आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी करण्यात आले होते। सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या जमिनीची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। भविष्य आणि बुवाबाजीच्या नावाखाली अशोक खरातनं किती मोठी माया जमा केली होती त्याचा लेखाचिट्टा समोर आलाय। अशोक खरातचं त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावरची संपत्ती असल्याचं सगळी कागदपत्र समोर आली आहेत। या सगळ्या मालमत्तांची तपासणी होणार का, याकडे आता लक्ष लागलंय। या सर्व जमिनींची किंमत 500 कोटींच्या घरात आहे। नाशिक आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमधलीच ही प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर येते आहे। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी आता SIT चौकशीला वेग आलाय। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे या तपासाला सुरुवात झाली आहे। फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालंय। पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधील पीडितांना न्याय देण्यावर आता भर असणार आहे। अशोक खरातच्या दिवसेंदिवस मुसक्या चांगल्या चावळल्या जात आहेत। आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क आणि यातनं नेमके कोणाकोणाशी संबंध होता, कोण कोण या प्रकरणात पीडित आहेत, अशोक खरातनं या सगळ्या प्रकरणातनं किती माया गोळा केली होती, या सगळ्याचे पुरावे गोळा केले जात आहेत। Thank you.